नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत संडे स्पेशल आमरस। अतिशय सोपा, चविष्ट, स्वादिष्ट असा आणि आता आंब्याचा सीझन असल्या कारणाने आपण आंब्याचे सगळे हे पदार्थ बघतोय आणि त्याच्यात आमरस बघतोय। तर बघूया त्यासाठी काय साहित्य लागेल आपल्याला। पण त्याआधी जर तुम्ही मला अजून सबस्क्राइब केलं नसेल माझं चॅनल तर ते नक्की सबस्क्राइब करा, कारण तुमच्या सपोर्टची मला फार गरज आहे आणि असाच तुमचा सपोर्ट मला मिळत राहू दे आणि माझ्या रेसिपी पण तुम्ही शेअर करा। तर आमरस बघूया आपण। आमरसासाठी लागणारे आपल्याला आंबे, हे मी देवगडचे हापूस आंबे घेतलेले आहेत। तुम्ही कुठलेही आंबे घेऊ शकता रसवाले। साखर, आपल्याला आंब्याचा जेवढा पल्प निघणार आहे तेवढ्या प्रमाणात साखर घ्यायची आहे। दूध 1 ते 1.5 कप दूध लागेल आपल्याला आणि वेलची पावडर ही चवीनुसार। आज प्रथम आपण आंबे सोलून त्याचा पल्प काढून घेऊया। प्रथम आपण आंब्यांना सोलून घेऊया। आपण याचा पल्प काढून घेऊ। असं आपल्याला सगळ्या आंब्यांचा पल्प काढून घ्यायचा आहे। सगळ्या आंब्याचा आपण पल्प काढून घेऊया। असा आपले आंबे आपण सोलून घेतले, गर काढून घेतलाय। यात आपण घालूया त्याच्या जेवढ्या आंब्याचा गर आहे तेवढी साखर हवी आपल्याला। आणि याला आपण आधी ब्लेंड करून घेऊया। माझ्याकडे हँड ब्लेंडर आहे, मी हँड ब्लेंडरने हे करणार आहे, पण याच्यात तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हा हे करू शकता आमरस। मी हे हँड ब्लेंडरने करणार आहे आणि तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता। तर याच्यात मी थोडं दूध घालणार आहे, थोडं ब्लेंड व्हायला इझी जावं म्हणून। याच्यामध्ये आता मी वेलची पावडर घालणार आहे। आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण तुम्ही करू शकता। आणि आपला आमरस तयार आहे। आपण जरा चमच्याने बघूया। आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे त्याची। आमरस तयार आहे आणि आपण आता हा सर्विंग बाउलमध्ये काढूया। तयार आहे आपला आमरस, आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत। अतिशय सुंदर, अतिशय सोपं आहे बनवायला आणि सगळ्यांना आवडते अशी ही रेसिपी आहे।
तुम्हाला नक्की आवडेल, नक्की करा. तयार आहे आपला आमरस. अतिशय सोपा आहे ना? सोपाच आहे एकदम. नक्की करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि कसा झाला हे नक्की मला कळवा. आणि मी वाट बघते तुमच्या प्रतिक्रियांची. आणि अजून तुम्ही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि त्याच्या बाजूला जे लाईकचं बटन आहे त्याला जर तुम्ही बेल ते क्लिक केलं, बेलचं बटन आहे त्याला क्लिक केलं तुम्ही, तर माझ्या येणाऱ्या रेसिपी आहेत त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. लाईक पण द्या आणि माझ्या रेसिपी शेअर जरूर करा. आणि आपण आमरस म्हटल्यानंतर अतिशय सगळ्यांना आवडतो. त्याच्यावर तुम्ही चपाती, पुरी काही खाऊ शकता किंवा नुसताच तुम्ही आमरस खाऊ शकता. इतका सुंदर असतो तो आणि नक्की तुम्हाला आवडेल. नक्की करून बघा. आणि माझ्या या 2 रेसिपी पाहिल्यात तर त्याही तुम्हाला नक्की आवडतील. त्यासुद्धा करून बघा. माझ्या फोटोवर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करणं सोपं जाईल. नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.